हाय एव्हरीवन, 5 मिनिटांत विज्ञानात परत एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा कथेमध्ये डोकावणार आहोत जी इतिहास, विज्ञान आणि डेटाच्या मर्यादांबद्दल एक मोठा धडा शिकून जाते. तर चला सुरुवात करूया. गोष्ट आहे 1966 सालची. व्हिएतनाम युद्ध अगदी शिगेला पोचलं होतं आणि अमेरिका अक्षरशः हरण्याच्या मार्गावर होती. पेंटागॉनमध्ये संरक्षण सचिव रॉबर्ट मॅकनमारा यांच्यासमोर एक अशक्य पेच होता. एका बाजूला होतं युद्ध थांबवणं, जे म्हणजे एक प्रकारे राजकीय आत्महत्याच होते, आणि दुसऱ्या बाजूला होता लष्कराचे निकष कमी करून एक धोकादायक मानवी प्रयोग करण्याचा पर्याय. आणि वेळ तो तर अजिबातच नव्हता. मग त्यांनी काय केलं असेल? त्यांनी दुसरा म्हणजे तो अत्यंत वादग्रस्त पर्याय निवडला. कारण त्यांना खात्री होती की ते युद्धासारख्या समस्येला एखाद्या फॅक्टरीच्या प्रॉब्लेमसारखं सोडवू शकतात. आणि गंमत म्हणजे मॅकनमारा हे काही मिलिटरी बॅकग्राऊंडचे नव्हते. ते फोर्ड मोटर कंपनीमध्ये सिस्टम ऑप्टिमाइज करण्याचं, म्हणजे गोष्टी अधिक कार्यक्षम करण्याचं काम करायचे. त्यांच्या डोक्यात एक थिअरी होती. काय होईल जर आपण युद्ध एकदम सोपं केलं तर? म्हणजे बघा, जसं मॅकडॉनल्ड्समध्ये कोणीही फक्त काही स्टेप्स फॉलो करून परफेक्ट बर्गर बनवू शकतं, तसंच काहीसं. याच विचित्र कल्पनेला पुढे प्रोजेक्ट 1,00,000 म्हणून ओळख मिळाली. पण थांबा, कोणाला ही कल्पना योग्य कशी वाटली असेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला IQ चाचण्यांच्या काळ्या इतिहासात थोडं डोकावून पाहावं लागेल. ही कल्पना काही हवेतून नाही आली. ती त्या काळात प्रचलित असलेल्या युजेनिक्स नावाच्या एका अत्यंत धोकादायक विचारसरणीतून आली होती, जी बुद्धिमत्तेला वंशश्रेष्ठत्वाशी जोडत होती. इथे बघा, कसं एक चांगलं साधन जे मुलांना मदत करण्यासाठी बनवलं होतं, ते लोकांमध्ये फूट पाडण्याचं शस्त्र बनलं. लोकांना त्यांच्या बुद्धिमत्तेवरून कायमचे शिक्के मारण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला. इतकंच नाही, तर त्यांनी कमी गुण मिळवणाऱ्यांसाठी मोरॉन सारखे अगदी वैज्ञानिक वाटणारे शब्द तयार केले, ज्यामुळे काही लोक जन्मताच कमी हुशार असतात ही धोकादायक कल्पना समाजात सहज रुजली. मॅकनामारा यांनी तर जाहीरपणे सांगितलं की हा प्रयोग सैनिकांसाठी चांगला ठरेल, युद्धाच्या आव्हानांमुळे त्यांची बुद्धी वाढेल. मग खरंच तसं झालं का? चला आता बघूया की या फॅक्टरी थिअरीची रणांगणावरच्या क्रूर वास्तवाशी टक्कर झाल्यावर काय झालं आणि त्याची किती मोठी मानवी किंमत मोजावी लागली. जेव्हा या प्रयोगाचे आकडे बाहेर आले, जे सरकारने खूप काळ लपवून ठेवले होते, ते अक्षरशः हादरून टाकणारे होते. प्रोजेक्ट 1,00,000च्या सैनिकांचा मृत्यूदर इतर सैनिकांपेक्षा तब्बल 3 पटीने जास्त होता. प्रत्येक महत्त्वाच्या आकड्यामध्ये हा प्रोजेक्ट एक मोठी शोकांतिका ठरला. मृत्यूदर 3 पट जास्त, मानसिक आघात म्हणजे PTSD 3 ते 5 पट जास्त, आणि आपल्याच सैनिकांवर चुकून गोळीबार करण्याच्या घटना 2 पट जास्त. हे सगळं खूपच भयानक होतं. हे काही धैर्याचं किंवा प्रशिक्षणाचं कमी पण नव्हतं. एका सैनिकाने प्रचंड दबावाखाली आधी दोन्ही पायांत डावे बूट घातले आणि नंतर दोन्ही पायांत उजवे. हे असं होतं जसं की प्रचंड तणावाखाली मेंदूची ऑपरेटिंग सिस्टीमच क्रॅश झाली होती. आणि जे वाचले त्यांचं काय झालं? त्यांना दिलेलं चांगल्या आयुष्याचं वचन आणि त्यांचं वास्तव यात जमीन आसमानाचा फरक होता. युद्धाने त्यांना घडवलं नाही, तर अक्षरशः तोडून टाकलं. मग इतकं सगळं चुकलं कुठे? का कवायती कामाला आल्या नाहीत? हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी IQ नक्की काय मोजतो हे बघावं लागेल. चला IQ टेस्टमधलं एक कोडा बघूया. बघा, खरी गंमत आकार बघण्यात नाहीये. आपला मेंदू नवीन माहितीतून लपलेले नियम किती फास्ट शोधतो यात आहे. यालाच फ्लुइड इंटेलिजन्स म्हणतात. लढाईच्या वेळी जिथे एकाच वेळी अनेक गोष्टी घडत असतात, तिथे कमी फ्लुइड इंटेलिजन्स असलेला मेंदू ओव्हरलोड होतो, गोंधळून जातो. पण जास्त फ्लुइड इंटेलिजन्स असलेला मेंदू त्या माहितीचे छोटे छोटे तुकडे करतो आणि शांतपणे परिस्थिती हाताळतो. जगण्या आणि मरणातला हाच तो फरक होता. पण मग ह्याचा अर्थ असा होतो का की जास्त IQ असला म्हणजे आयुष्यात यश नक्की? सगळं काही IQवरच अवलंबून असतं का? अजिबात नाही. विचार करा रिचर्ड फाइनमन यांचा, नोबेल पुरस्कार विजेते, महान शास्त्रज्ञ. त्यांचा IQ फक्त 125 होता, जो चांगला आहे पण जीनियस लेव्हलचा मानला जात नाही. खरं तर रिसर्च हेच दाखवतो की IQ तुमच्या उत्पन्नासारख्या गोष्टींमधला फक्त 4 ते 5% फरकच सांगू शकतो. बाकीचे 95% घटक पूर्णपणे वेगळे आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, टर्माइट्स नावाच्या एका प्रसिद्ध स्टडीमध्ये 1500 जीनियस मुलांचा 60 वर्ष अभ्यास केला. त्यापैकी कोणीही आइन्स्टाईन बनलं नाही, पण ज्या 2 मुलांना कमी IQमुळे त्या अभ्यासातून बाहेर काढलं, त्यांनी पुढे जाऊन नोबेल प्राइज जिंकलं. म्हणजे साधारण 120 IQच्या पुढे. तुम्ही किती फास्ट विचार करता यापेक्षा तुम्ही कशाबद्दल विचार करता हे जास्त महत्त्वाचं ठरतं.
बुद्धिमत्तेचे काही उच्च स्तर आहेत जे खऱ्या यशासाठी जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्याबद्दल आपण पुढच्या भागात बोलू. आवडला ना आजचा भाग? आवडला असेल तर लाईक नक्की करा, सगळ्यांबरोबर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण भागांसाठी सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया उद्या याच वेळी.